नमस्कार, दैनिक गोमंतकच्या इव्हिनिंग बुलेटिन मध्ये मी प्रियंका आपणा सर्वांचं स्वागत करते। जाणून घेऊया आज दिवसभरात गोव्यात घडलेल्या काही ठळक घडामोडी। गोमंतक्यांसाठी जिव्हाळ्याचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवावर यंदाही कोरोनाचे सावट आहे। त्याचेच प्रतिबिंब श्रींच्या मूर्तीमध्ये पाहायला मिळते। राज्यातील अनेक मूर्तिकारांनी गणपती कोरोनाला ठेचत असल्याच्या मूर्ती बनवल्या आणि या मूर्ती बाजारात भाव खाऊन जात आहेत। कोरोनामुळे सरकारकडून मागच्या वर्षीप्रमाणेच यंदाही निर्बंध लादले जाणार आहेत। तसेच सर्वसामान्यांचे जीवन हैराण करणाऱ्या या कोरोना रूपी राक्षसाचा वध करणाऱ्या गणेश मूर्ती तयार केल्या जात आहेत आणि विशेष म्हणजे भाविकांकडून या मूर्तींना जोरदार प्रतिसाद मिळतोय। गणेश चतुर्थीच्या तोंडावर 1 सप्टेंबर पासून कदम वाहतूक बस मंडळाने आंतरराज्य बस सेवा सुरू करणार अशी माहिती दिली। कदमने आजपासून मडगाव कुंठळी, पणजी आणि मडगाव कारवार मार्गावर विजेवर चालणाऱ्या बस सेवा सुरू केल्या आहेत। कदमची राज्यांतर्गत बस सेवा मात्र पूर्ण क्षमतेने अद्याप सुरू झालेली नाही। राज्यात गाजत असलेल्या सिद्धिनाईक संशयास्पद मृत्यू प्रकरणाबाबत अद्यापही ठोस माहिती मिळाली नाही। चौकशी सुरू आहे असे उत्तर पोलिसांकडून वारंवार दिले जाते। त्यामुळे आता विविध संघटना आक्रमक झाल्या असून राष्ट्रीय ओबीसी महासंघ सिद्धीच्या न्यायासाठी मैदानात उतरला आहे। हे प्रकरण सीबीआयकडे द्यावे आणि कुटुंबियांची बदनामी थांबावी अशी मागणी महासंघाने गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे। वास्को ते MGR चेन्नई मध्य रेल्वेची दक्षिण पश्चिम रेल्वे सेवा पुन्हा सुरू झाली आहे। वास्को ते MGR चेन्नई रेल्वे 26 ऑगस्ट 9 सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे। मुरगाव पतन न्यासमध्ये कोळसा वाढण्याची शक्यता असून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे तपास अधिकारी या ठिकाणी दाखल झालेत। रविवारपासून कोळसा प्रदूषणाची पाहणी करण्यात येत असल्याने संपूर्ण धक्का क्रमांक 5 आणि 6 मधील कोळशावर प्लास्टिकचे आच्छादन टाकून बंदरात सांडलेला कोळसा साफ करण्यात अदानी जिंदाल आस्थापनेचे कामगार व्यस्त असल्याचे दिसून आले। गुरुवारी सायंकाळी ओशेल पंचायत क्षेत्रातील खासगी गेस्ट हाऊसवर मृतावस्थेत सापडलेल्या रशियन अभिनेत्री अलेक्झांड्रा आणि एकातिरोना टिटो या दोघींचे मृतदेह अद्याप बांबोळीच्या शवागारात शवचिकित्सेच्या प्रतीक्षेत पडून आहेत। कंचना 3 मध्ये अलेक्झांड्राने अभिनय केला होता। त्यांचे जवळचे नातेवाईक गोव्यात आल्यानंतर शवचिकित्सा होणार अशी माहिती हणजून पोलीस स्थानकाचे निरीक्षक सूरज गावस यांनी दिली। या तपास कामात मद्रास पोलिसांचीही मदत घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले। तर या होत्या आज दिवसभरात गोव्यात घडलेल्या काही ठळक घडामोडी। अशाच ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या दैनिक गोमंतक पेजला भेट द्या आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा।